करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राइब करा। करमाळा नगर परिषद निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट निवडणूक रिंगणात उतरला। शिवसेनेत असलेल्या जगताप गटाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची असतानाच त्यांच्यासाठी जमेच्या ठरलेल्या बाजू कोणत्या आहेत त्याची माहिती या भागात जाणून घेऊयात। जगताप यांचे नेतृत्व। माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे नेतृत्व ही शिवसेना शिंदे गटाची सर्वात मोठी जमेची बाजू करमाळा नगर परिषद निवडणुकीत ठरली आहे। माजी आमदार जयवंतराव जगताप हे अनुभवी असे राजकारणी आहेत। त्यांच्या नेतृत्वाच्या जोरावर आणि आधारावर शिवसेना शिंदे गट या निवडणुकीत असून त्यांच्या नेतृत्वाचा फायदा उमेदवारांना झाला आहे। नगराध्यक्ष पदासाठी जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप यांची उमेदवारी। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप या उमेदवार होत्या। यापूर्वी जगताप गटाने प्रदीर्घ काळ सत्ता राखलेली आहे। जगताप घराणे जुने राजकीय घराणे असून त्यांचे नेतृत्व नागरिकांनी स्वीकारलेले आहे। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी उमेदवार असणे ही बाब काहीशी भावनिक किनार असलेली ठरली। नंदिनी देवी जगताप यांच्या उमेदवारीमुळे जगताप गटाचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या जोमाने सक्रिय झाले। याशिवाय काही प्रभागात नगराध्यक्ष मतदानासाठी जगताप कार्ड चालले असल्याची माहिती आहे। त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे। करमाळा शहरातील वोट बँक। जगताप गटावर प्रेम करणारे अनेक जण करमाळा शहरात आहेत। याशिवाय जगताप गटाची म्हणून वोट बँक येथे आहे। जगताप हेच आमचा पक्ष, ते जेथे असतील तेथे आम्ही अशी भूमिका घेणारी अनेक कुटुंबे शहरात आहेत। जगताप गटाशी एकनिष्ठ असलेली आणि जगताप हेच आमचा पक्ष मानणारी ही वोट बँक शहरात असल्याने गटाला मतांचा एक निश्चित असा आधार मिळाला आहे। ही वोट बँक ऐनवेळी गट बदलण्याची शक्यता फार कमी असते। तोच फायदा शिवसेना शिंदे गटाला या निवडणुकीत होणार आहे। सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा। शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट सत्तेत असल्याने विकास निधी आणण्याची ग्वाही मतदारांना देण्यात आली आहे। यामुळे सत्तेतील पक्षासोबत राहिल्यास शहराचा विकास होईल असा संदेश मतदारांपर्यंत पोहोचला आहे। शिवसेना शिंदे गटाची ताकद जगताप यांच्यासोबत राहिली। शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे सातत्याने प्रचारात सक्रिय राहिले होते, त्याचाही फायदा शिवसेना शिंदे गटाला होणार आहे। वैभवराजे जगताप आणि शंभूराजे जगताप यांची प्रचार यंत्रणा। करमाळा नगर परिषद निवडणुकीत माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप तसेच युवा नेते शंभूराजे जगताप यांनी युवकांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा राबवली। ती यंत्रणा शिवसेना उमेदवारांसाठी निश्चितपणाने उपयुक्त अशी साबित होणार आहे। उमेदवारांची निवड। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविताना 1 ते 2 ठिकाणी किरकोळ असा अपवाद वगळता उमेदवारांची निवड नियोजनबद्ध केली गेल्याचे दिसून आले आहे। त्याचाच फायदा या निवडणुकीत त्यांना होणार आहे। दरम्यान बाकी शहरात चर्चा काही पण असो, पण निकाला दिवशी गुलाल आपलाच ही खात्री जगताप गटाच्या कार्यकर्त्यांना आहे। तसेच घासून नाही तर ठासून आमचा विजय होईल असाही त्यांचा अंदाज आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा। सोबतच तुम्ही अद्याप आपले करमाळ्याची खबर हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा।